श्रीराम जय जय राम। पैशाच्या आसक्तीत राहू नये। कामवासना आणि पैसा ही दोन्ही परमार्थाला विघातक आहेत। पण मला जर कोणी विचारले की त्यातल्या त्यात जास्त घातक कोणते ते सांगा, तर मी सांगेन की पैसा हा त्यातल्या त्यात परमार्थाला जास्त हानिकारक आहे। पैसा हा भगवंताची निष्ठा फार कमी करतो। भगवंताने आपल्याला पैसा दिला आहे, तो आपण सत्पात्र आहोत म्हणून का दिला आहे? यासाठी भिकाऱ्याला पैसा देताना उगीच वाद घालू नये। तसे करणे म्हणजे काही न करण्याची बुद्धी होय। एखाद्या त्यागी मनुष्य सर्व देईल, पण स्व देणार नाही। स्व देऊन मग सर्व ठेवले तरी चालेल, पण सर्व देऊन स्व ठेवला तर ते मात्र चालणार नाही। म्हणजेच मी देतो ही भावना राहिली तर सर्वच देणे वाया जाते। मुख्य म्हणजे त्यातील वासना गेली पाहिजे, तर खरे सुख लागते। देह हा पाया धरून त्यावर इमारत बांधू लागलो तर इमारत पक्की कशी होणार? मी माझा देह म्हणतो, पण ताप येणे न येणे, इजा होणे न होणे हे आपल्या हातात आहे का? मी माझे रक्षण करीन असे म्हणतो, पण वाटेत ठेच लागून पडल्यावर लोकांनी मला घरी आणावे लागते। म्हणजे जीवित किती परस्वाधीन आहे। देहाने कितीही कार्य केले तरी ते कळसाला नाही पोहोचणार। अभिमानाने केलेले कार्य कसे कळसाला पोहोचणार? एक भगवत इच्छेने कार्य केले तरच ते शेवटाला जाते। समर्थांनी देहबुद्धी नष्ट करून रामाचे अधिष्ठान ठेवून कार्य केले, म्हणून त्यांना एवढे कार्य करता आले। जो भगवंताचा झाला त्याचेच कार्य पूर्ण झाले आणि त्यालाच खरे समाधान मिळाले। राजाच्या पोटी आलेले देखील भिकारी होऊन जातात, मग मी संपत्तीचा कुठे गर्व करावा? पैशाने प्रेमात बिघाड येतो आणि अगदी जवळचे नातेवाईक सुद्धा दूर होतात। मी खरे सांगतो, पैशाच्या आसक्तीत तुम्ही राहू नका। ही आसक्ती नाहीशी करण्याचा सोपा उपाय म्हणजे संत समागम हाच होय। आज खरे संतच कुठे आहेत असे आपण म्हणतो, पण आम्हाला संत भेटावा ही तळमळच खरी लागलेली नसते। संतात संतपणा दिसत नाही, याचे कारण आमच्यात तळमळ नाही। सत्ययुगात जो राम होता तोच आजही आहे, पण माझा भावच कमी झाला, त्याला काय करावे? संतांना आपण खोटेपणा देतो, पण माझा भाव शुद्ध नाही हे नाही जाणत। विषयात सुख आपल्या इच्छेप्रमाणे मिळत नाही, म्हणून आपण संतांकडे जातो, पण संताला अर्पण करून घेण्याकरिता किती जण संताकडे जातात? देवाकरिता देवाकडे जाणारे किती निघतील? श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। मनाने नेहमी मी रामाचा आहे ही भावना ठेवावी। श्रीराम जय जय राम। नामस्मरणाचा अभ्यास कसा करावा? नामस्मरणास कशाचेही बंधन नाही। कोणत्याही वेळी कोणत्याही स्थळी नाम चालू ठेवता येते। नाम घेण्याची प्रेरणा उत्पन्न झाल्याबरोबर नाम घेऊ लागावे। नाम मनातल्या मनात येते। सवयीने नाम घेण्याची प्रेरणा वाढत जाते। घेतलेल्या विशेष गोष्टीमध्ये नामस्मरणाचा अभ्यास, उदाहरणार्थ व्यायाम, फिरणे, खेळ इत्यादी शारीरिक व्यवहार करताना मन परमेश्वराच्या ठिकाणी गुंतून ठेवण्यात काहीच अडचण येत नाही। ती एक सवय आहे व ती प्रयत्नपूर्वक लावून घ्यावी। खेळाच्या आधी व नंतर, तसेच मध्ये वेळ मिळेल त्याप्रमाणे नामाची आठवण ठेवावी। एकटे फिरण्यास जात असताना नाम चालू ठेवावे। पूजा अर्चा, देवधर्म करताना नामस्मरण चालू ठेवणे। नामस्मरणाचा संबंध मनाशी आहे।
पूजा अर्चा, तीर्थयात्रा, देवधर्म, कुळाचार नुसते देहाने होऊन उपयोगाचे नाही. त्यात मन गुंतले पाहिजे. देवळात गेल्यावर मन जर घरात वावरत असेल तर देवाला जाण्यामुळे फक्त शारीरिक श्रम झाले म्हणायचे. तसेच देवाची पूजा करताना मन जर तेथे नसेल तर ते नुसते कर्मकांड झाले. तेव्हा अशा वेळी मन बाहेरच्या व्यापातून काढून नामस्मरणात गुंतवून ठेवावे. देहाने व मनाने थोडा वेळ तरी भगवंताची खरी सेवा करण्याचा प्रयत्न करावा. व्यवसाय सांभाळताना नामस्मरण टिकवणे. पुष्कळ वेळा व्यवसाय व धंद्यात, नोकरीत अनेक क्षण असे येतात की त्यावेळी आपण काहीच करीत नसतो. आपणास त्यावेळी थोडी तरी सवड असते. अशा वेळी मनातल्या मनात नाम घेतल्यास काय बिघडते? नोकरीस अगर धंद्यास जाता येता किंवा व्यवसायाकरिता असता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असता, चहा पाणी पिताना इत्यादी अनेक प्रसंगी आपल्याला थोडी तरी सवड असतेच. अशा वेळी नाम घेण्याची सवय लावून घ्यावी. म्हणजे नाम घेण्याची प्रेरणा उत्पन्न झाल्याबरोबर नाम चालू ठेवावे. सवयीने असे प्रसंग वरचेवर येत जातील व पुढे या प्रसंगी नकळत आपले नामस्मरण चालू राहील. फुरसतीच्या वेळी करायचे नामस्मरण. पुष्कळ वेळा आपल्याला अर्धा एक तासाची सवड असते. अशा वेळी आपण आपल्या आवडीचे वाचन, TV बघणे, रेडिओ ऐकणे किंवा मोबाईल बघणे इत्यादीवर वेळ खर्च करीत असतो. अशा वेळी वेळ मिळेल त्याप्रमाणे 5-10 मिनिटे तरी नामस्मरणात घालवावी. नामाचे चिंतन मनात चालू ठेवून वरील गोष्टी कराव्यात. जसे वाचन चालू करण्याआधी, TV चालू करण्याआधी किंवा मोबाईल चालू करण्या अगोदर फक्त 5 मिनिटे नाम घ्यावे. त्यात मुद्दाम वेळ देण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही कार्याला कार्याच्या सुरुवातीला व शेवटी नामस्मरण असावे हाच मुख्य उद्देश. हे सर्व कार्य करताना मनाने नाम घेता येते. अशा प्रकारे आपणाला नामासाठी सवड आणि आवड निर्माण होते. मग साधकांनी आजपासूनच प्रयत्न करण्यास काय हरकत आहे? श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.